तो मालक सर राहिलेले कोच आहे मी सांगितलं कोण आहे तो बॅटर गेम जरा प्लीज राबई करू आपण या ठिकाणी या बसून जा रोडवर करू जर खेळाडू पाठवा या ठिकाणी. सागर पाटील बोलला रोहन आहे आणि दुसरा कोण आहे रोहन संतोष संतोष आणि रोहन स्ट्रायकर सर संतोष याच्या घेणार असेल तर रोहन विरोधी मार्गातील बंटी पाटील ऑप्शन दिशेने करून काढलेलं चेडू एक धावगडे यशस्वी हे चेलकर त्या ठिकाणी हा देखील सगळे एक बला डिस्ट्रिक्टमध्ये ओळखलं जातं झेडे वॉरियर्स खेळाडू बंटी पाटील गत वर्षीमध्ये अंतिम विजेता ठरला होता स्पोर्ट्स क्षेत्राला पाहायला मिळाला होता. दूरगाव चेंडू घडावा लागेल पहिले पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय षटक आता पाहायला भेटतो तो बंटी पाटील भैया पाटील देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. माझा मोबाईल कोणाला जरा विचारा पवार याचा मोबाईल या ठिकाणी गाळ झालेला आहे. काय नाही रे कोणाला तरी कोणाला मिळाला असेल तर या ठिकाणी आणून द्यायचा आहे. संदीप पवार याचा मोबाईल या ठिकाणी हरवलेला आहे. अरे हरवला नाही रे दिलाय रे कोणत्या तरी बॅटिंगला आता आपल्याला पाहायला भेटतो सतीश पाटील. संदीप पवार याचा मोबाईल जर मिळाला तर संदीप पवार याच्याकडून 500 रुपये बक्षीस असणार आहे. संकेत पवार 500 रुपये देणार आहे त्याचा मोबाईल द्यायचा आहे. संतोषाच्या रूपाने आपल्याला पहिल्यांदा धक्का मिळेल तो रबगिरी संघाचा. संतोषाची जागा घेण्यासाठी गेलं पाहायला मिळतो तो तुषार जाधव. मोठी टक्केवारीची आवश्यकता असणार आहे की रबगिरी संघाला. गत वर्षीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता रोड वेरेकर याचा नवला स्पोर्ट्स संघ या ठिकाणी आपल्याला अंतिम सामन्यामध्ये खेळताना पाहिला होता. तर नक्कीच या मैदानाचा एक कारनामा असावा आपल्याला पाहायला मिळाला. बलाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाले. लेखाच्या दिशेने या ठिकाणी कदम काढलेला खेळ तुषार याने एक धाव घेण्याचे यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण. धावशक्ती दर धावशक्ती झाली ती 4 एक गरीबात 4. रेहान रिफाई पुन्हा एक धाव कधी दिशेने करून काढलेले खेळ आपण पाहतोय. एक धाव घेण्यात यशस्वी. पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या गेली ती 6 हे गरीबात 6. पॉवर षटक म्हणावं लागेल. उत्कृष्ट असं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आली ती 5. माझी किल्ली कुठं ठेवली षटकाची जबाबदारी हाताकडे आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वल शिवलकर सध्याकडे सध्याकडे आपल्या क्षेत्राला पाहायला मिळते. प्रज्वल शिवलकर
उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे पाटील याच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय. जे वॉरियर्स एकदा उघडण्याचे यशस्वी कुशल जाधव देखील अनेक वर्ष आपल्याला या ठिकाणी पंचविधीमध्ये खेळताना पाहायला मिळाला. योग संघ हा त्याचा स्थानिक संघ म्हणावा लागेल. आणि स्ट्रायकर असणार आहे तो रोहन वेरेकर, नंतर कोकणनगर प्रज्वल्याचा उडवण्यात यशस्वी त्यांचा चेंडूचा इशारा म्हणावा लागेल. जाधव साहेबसाठी ही संधी असणार आहे. संधीचा फायदा घेतो आपण पाहणार आहोत. नक्कीच वितराधिक संधी ही एकदाच येते आणि त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यावा लागणार आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते रंगवतील संघाकडून आणि चेंडू खरोखर उत्कृष्ट चेंडू हाताळला होता तो प्रज्वल याने. चेंडू होता. पुन्हा एकदा तुषार जाधव या ठिकाणी बाधित आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार याची जागा घेण्यासाठी पुढे पाहूया. कुठे हा विशू काय खेळाडू मैदानात दाखल विशाल जाधव. विशाल याच्या जबाबदारीवर असणार आहे. गायकोट खेळाडू का आहे रंगवकरीत संघाने माझ्यावर बोली का लावली आणि ऑप्शन मध्ये सर्वाधिक बोली लावून मला या ठिकाणी का खरेदी केलं याचं उत्तर आज मला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. मध्ये यावर्षी तो पहिल्यांदाच खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खेळाडू नवीन खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो. नक्कीच मित्रांनी सध्या एक स्टेज निर्माण केलेला आहे की सर्व संघाला सर्व खेळाडूंना अशा पद्धतीच्या सर्व सामने आपण या ठिकाणी पाहतो. प्रज्वलाचा पुढचा चेंडू रोहन याच्यासाठी लेफ्टच्या दिशेने करून काढलेला चेंडू एकदा घेण्यात यशस्वी आणि या ठिकाणी बालबाल बचावलेले पाहायला मिळतात. गावशेके गेले की 9 फटकेबाजीची आवश्यकता असणार आहे. अतिरिक्त गावशेक्या अजून 10 शिवलकर सगळ्याचा इशारा पाहायला मिळतात. वैभव शिवलकर वाईगणकर प्रज्वल याचा पुन्हा एकदा कठोर काढलेला चेंडू सीधा सीमा रेषा पार. रोज याच्या स्वरूपात एक उत्कृष्ट आपल्याला षटकार पाहायला मिळते आणि खरोखर फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे रोहन वेरेकर. अवघ्या षटकातील चेंडू पाहायला मिळतोय प्रज्वल्याचा निर्धाव चेंडू षटकाच्या अखेरीचा धावसंख्या झाली ती 16. 2 षटक समाप्ती देतो. धावसंख्या झाली ती 16. 2 गडी बाद 16. 3-2 किती षटकाची जबाबदारी नक्कीच दिसते. षटक हाताळण्यासाठी आला तो भैया पाटील मैदानात दाखल. पाटीलवाडी संघाकडून नेहमी खेळत असतो.
थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळतो साहिल्याच्या रूपाने. देखील या ठिकाणी उत्कृष्टाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला बोलावतो साहिल्याच्या माध्यमातून. धावसंख्या 17 एक ना 2 धावसंख्या झाली. प्लस 1 चेंडू सायरी याच आपण पाहतो. लक्षात दिशेने करून काढलेला चेंडू पंचवटी वाईंगडीकर युवाचा धुचा इशारा मागणी शतक हातात आपल्याला पाहायला मिळते. भैया बंटी पाटील या ठिकाणी आपल्याला निराश पाहायला मिळते. जैन संघाची सत्र जबाबदारी जो केवळ आपण या ठिकाणी पाहतोय बंटी पाटील आणि खेळाडू या ठिकाणी कालमात्र देताना जिथे पाटील यांनी त्यांना कालमात्र दिला. पुन्हा एकदा कदम काढलेलं चेंडू लेखच्या दिशेने एकदा गोलक यशस्वी. धावसंख्या 21 चेंडू सायलियाचा विषयाला काही समजलेला न समजलेला चेंडू म्हणावा लागेल. अनेक हंगामी विषूने देखील गाजवले पण नंतर आपल्याला पाहायला मिळाला योग संघाकडून. आणि नक्कीच त्याची गरज आज या खेळी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू सायलियाचा ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं स्वागत करतो. दरवर्षी ते या ठिकाणी प्रीमियर लीगला या ठिकाणी होत असतात. अनेक वर्ष कोणी केल्यावर संघाकडून जबाबदारी संघाकडून पाहायला मिळाले होते. चेंडू सायलियाचा लेफ्टच्या दिशेने करण्यात आलेला चेंडू सीधा सीमा रेषा पार. एक धाव दुसऱ्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव देतो. पुढे आधी म्हणून घे तू वडापाव घे खा आधी ना बस इकडे बस फटकेबाजीची आवश्यकता राबवतील संघाला. चेंडू सायलियाचा चेंडू म्हणावा लागेल विषू याचा ऐकून खेळाडू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे परंतु कोणत्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये विषू याच्या रूपाने. निराशा पाहायला मिळते ती राबवतील संघाकडून मोठी फटकेबाजीची आवश्यकता असणार आहे. संघ मालक आहेत त्या ठिकाणी अमोल मयेकर आणि लेफ्ट साईडच्या दिशेने कटून आलेला चेंडू सीधा सीमा रेषा पार षटकार. आणि ऐकून खेळाडू काय आणि माझ्यावर जबाबदारी काय याचं मी या ठिकाणी प्रदर्शन करून दाखवतो. धावसंख्या झाली ती 28. अजून एक षटक या ठिकाणी बाकी आहे. तिसरं षटक हाताला पाहायला म्हणजे साहिल पाटील
चेंडू षटक समाप्तीनंतर अंतिम षटक कोण पाठ घेऊन येतो. अंतिम षटकाची जबाबदारी दवंडे याच्यावरती. कोण एकत्री बसव कोणाला तरी टी शर्ट द्यायची. कोणाकडे रे दवंडे याचा पुढील चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. वरेकर दवंडे देखील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. विजेत्या जिप्सीमध्ये संघाकडून तो खेळ खेळत असतो नेहमी आणि त्याच्या बाजूने त्याला ओळखला जातो मयूर दवंडे. चेंडू म्हणावा लागेल. एक धाव घेण्यात यशस्वी. उत्कृष्टाचा झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करून तो मयूर पाहायला मिळते. धावसंख्या बरं धावसंख्या झाली होती 31. खरोखरच उत्कृष्ट षटक आपल्याला पाहायला मिळते. दवंडे अजून या षटकातील दोन चेंडू दोन चेंडू शिल्लक. एक दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे आरंभकरून संघाला. आणि स्कोर आपण सामने या ठिकाणी पाहतो. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी दाखल झालो. आज संगमालक या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज आयकॉन देखील या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव घेण्यात यशस्वी. सगळ्याची धावसंख्या झाली ती 34-35 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलंय ते जैन वॉरियर्स संघासमोर. आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण 35 धावाच होत्या आणि त्या लोएस्ट स्कोर मध्ये आपण ही मॅच पाहिली होती.
हॅलो, चला वैभव शेअर करू. आपण सामने चालू करू घ्यायचे त्यांचं 20 मिनिटाच्या वरती आपण वेळ घ्यायचा नाही. आपल्या सुविधेमध्ये सूचना असेल स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळणार आहे. तो कोण आहे रे तो? मयूर दौंडे भाषिक एंडवर पाहणार आहे. तो आपण बटी पाटील चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर 35 धावांचे उद्दिष्ट ठेवलंय ते झेनिक वॉरियर्स संघासमोर. संघाकडून गोलंदाजी मार्कवर आहे तो विशाल जाधव. दिशेने कटवून आलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. देखील सामना होणार आहे. लो स्कोर या मैदानावरती अनेक सामने आपण पाहिले. गत वर्षामध्ये देखील अशाच पद्धतीचे सामने आपण सुरुवातीला पाहिले आणि नंतर मग आयोजनच्या परफॉर्मन्समध्ये लीग मध्ये आपण पाहिला. प्रीमियर लीग 2025 करार पाहतो. निखित रोपाडे सामने आपण या ठिकाणी पाहतो आणि या ठिकाणी जोरदार मिळतंय ते
झेलम वॉरियर्स संघाचा तुफान खेळाडू बंटी पाटील आला. झेल बाद होण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी कोणताही खेळाडू त्या ठिकाणी पोहोचला नाही. संघमालक हर्षद टेमकर त्याच्या चेहऱ्यावरती निराश आपल्याला पाहायला मिळाली होती. दुवा करत होते की बंटी याला जीवदान मिळणं खूप गरजेचं आहे. सध्याचा फायदा या ठिकाणी बंटी घेतो का पाहूया. पुन्हा या ठिकाणी आणि दबाव देखील नक्की असणार आहे. लोएस्ट स्कोर मध्ये कोणता खेळाडू कोणत्या वेळी कोणता परफॉर्मन्स करेल निश्चित नसणार आहे. अनेक वर्ष बंटी पाटील पाटील आणि संघाकडून अनेक सामने आणि अनेक कारभार आपल्याला पाहायला मिळाले. व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न खेळू विशाल जाधव याचा षटक आपण पाहायला पाहतोय. धावसंख्येत झाले की किती 2. ड्राईव्ह केला. एक धाव घेण्यात यशस्वी. तिसऱ्या धावीचा प्रयत्न या षटकातील अजून एक खेळ शिल्लक. ऑल फ्रेंच क्रिकेट क्लब आयोजित प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील आपण त्या ठिकाणी सामने पाहत आहोत. पावसाच्या दिशेने प्रयत्न होता. पंचवैभव शिवलकर याचा षटक संपवण्याचा या ठिकाणी आपल्याला कार्यपत्र देताना पाहायला मिळतो. षटकातील इथं धावसंख्या झाली ती 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. ती संतोष 2-1 हसने 11 ना. आता नंतर 3 आणि 8 झाली. त्याच्यात कोण जिंकला? ईसा स्पोर्ट्स. कर तिथे ईसा स्पोर्ट्स. हा पहिल्या याच्यात कोण जिंकला तुला सांगतो. हसने म्हणजे 2 नंबर. अरे नंबर टाकले. हा पुढे टाक. हा 2 टाक. हा नंतर 8. हा आणि आता चालू आहे 4 आणि 7 म्हणजे जैनब आणि रामबोळकर. 5 आणि 6 सिद्धेश्वर आणि अहिल वॉरियर्स. यानंतर होणारा सामना सिद्धेश्वर स्पोर्ट्स वर्सेस अहिल वॉरियर्स. सर्वमाला काहीतरी खेळाडू आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. सिद्धेश्वर स्पोर्ट्स काहीतरी खेळाडू बाबा पाटील. अहिल वॉरियर्स गुलाबी पाई आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी संतोष याच्यावर त्याच्या डाव्या मारा करेल. अतिरिक्त धाव विश्वलकरांचा व्हायचा इशारा. धावसंख्येत गेल्याची 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू संतोष याचा स्ट्राईकवर असणार आहे. मयूर गवंडे आणि या ठिकाणी झेल बात होतोय. उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला आपल्याला. नाही घेतला ना तू कोण? प्रथमेश वाडकर घेतला काय तो? झेल कोणी घेतला तू? प्रथमेश वाडकर याने झेल या ठिकाणी घेतला होता. मयूर याच्या रूपाने पहिला धक्का बसला.
प्रथमेश मयूर याची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानामध्ये साई लोकभैया पाटील आधी केला एक वर्ष आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय रत्नित संघाकडून आज तो जैन वॉरियर्स जो हर्षद टेमकर यांचा संघ आपण पाहतोय हर्षद टेमकर जैन वॉरियर्स संघाचे संघ मालक हर्षद टेमकर हा देखील साबळा आपण शेवटच्या चेंडूपर्यंत हा साबळा पाहणार आहोत रांबोळकरीने वर्सेस जैन वॉरियर्स रोहन वरेकर खाली आपण आज सगळं पाहतोय अमोलभाई एकर स्वतः या ठिकाणी संघ मालक खेळताना पाहायला मिळत आहेत बंडी पाटील याला भैया पाटील याला कोणताही स्कोर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्याची आवश्यकता असणार आहे की बंटी याच्याकडून खूप कृषी स्वतः हाताला पाहायला मिळतो संतोष पाटील नक्कीच गेम प्लॅन ऑल आहेत चांगल्या पद्धतीने गेम प्लॅन करताना यामुळे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे सगळ्या प्रसाद दिवाळ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता संतोष पाटील यांनी एकर याच्या माध्यमातून आज संघ आपल्याला प्रीमियर लीग मध्ये दाखल झाला नक्कीच सर्व संघ मालकाने महत्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी सांभाळली आणि आज आपण या पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहतो आणि खरोखरच आज गड्डी पाटील याला त्याचा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे नक्कीच निराशा पाहायला मिळते टेमकर यांच्या चेहऱ्यावरती खूप नाराजी पाहायला मिळते माझा चोक काढला उडे माझं नव्हतं झाड भेटकर पण माजलेली दिसत सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाचे नवी सवाडी या ठिकाणी दाखल झालेत आणि लेफ्टच्या दिशेने कदर काढलेला चेंडू या ठिकाणी झेल बाजूतोय बेटी पाटील मोठा धक्का भरावा लागेल जगद्वारी संघाला टेंबर या ठिकाणी धक्का खाली बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जास्त टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं सॉरी भैया पाटील याची जबाबदारी घेण्यासाठी गेला तो निराशाजनक खेळ आपल्याला पाहायला मिळते साहिल भैया याच्या माध्यमातून नाराज केल्याचे भैया याने धावसा गेले की 8 या षटकातील एक शिल्लक आणि या ठिकाणी 4 धावा चक्कर लगावला तो गड्डी याने जास्त गड्डी लावायला
खूप गरजेचं गडावं लागेल आणि जिथपर्यंत बंडी पाटील मैदानामध्ये आहे तिथपर्यंत जैद पवार संघाचं परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रणय पाटील, बंडी पाटील हे बंधू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. म्हटलं ना सॉरी. हो त्यांचे टी शर्ट मागतो. कोणची त्याचे हे कुठे आहेत पैसे घेतले. जेवढी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. ती जैद पवार या संघाला महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. तो रोहन वरेकर नक्कीच अनुभव असणार आहे. अनुभवाचं आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन करतो का पाहूया. रबरपुरी संघाकडून खेळाडू आपल्याला आज संघाकडून पाहायला मिळत आहेत. तुषार जाधव, विशाल जाधव, बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि मैदानावरचा कारनामा बंडी पाटील हा कायम राखणार याकडे लक्ष असणार आहे. जैन पवार संघाचं स्वतः संघ मालक अशोक टेमकर ही धाव घेण्यात यशस्वी. सॉरी माफ करा, मागे नाही गेला. चेंडू म्हणावा लागेल रोहन याचा. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. विकेट आपल्याला पाहायला मिळते. बंडी याच्या रूपाने विकेटवर असणार आहे तो प्रणय पाटील. धावसंख्येत भर हे दिले ते 13. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच मित्रांनो बंडी पाटील अजून मैदानामध्ये दाखल आहे. बंडी या ठिकाणी या मैदानावर आहे आणि एका मोठे फटके खेळण्याची त्याला सवय देखील आहे. प्रणय पाटील याच्या माध्यमातून आपण आणि या ठिकाणी झेल मात्र झालेला आहे. प्रणय खूप चांगला होता. प्रणयच्या माध्यमातून आपण पाहिला. नवीन बॅटर होता, अनुभव कमी आहे, परंतु लेक्साच्या दिशेने चांगला फटका त्यांनी खेळला होता. अजून थोडा फोर्स आहे, थोडा ज्या गतीने लेक्साच्या दिशेने त्याने मारलेला चेंडू प्रणय खूप नाराज आपल्याला पाहायला मिळतो. हे पहिले मारतो. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रज्वल शिवलकर, बॅटर बाबुरवाडी. किती चेंडू? 8 ना. 9 चेंडू आणि थांब जरा थोडं सांगतो. 9 चेंडू 9 चेंडू आणि किती? 22 ना. चेंडूवाडी की धावाची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. बंटी नक्कीच बंटी देखील गेम प्लॅन चांगला आहे. एक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू मिळावा लागेल. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे. ती
जयदेव संघाला मुलबईकर सुद्धा संघ मालक आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. देखील उत्सुकता असणार आहे विजयाची. आणि लेक्सच्या दिशेने कटून काढलेला चेंडू सीधा सीमारेषा पार षटकार. आणि स्वतः संघ मालक यांच्यावरती त्यांनी स्वार केला होता. असे टेमकर त्या ठिकाणी दाखल होते. उत्सुकता त्यांना लागली होती. चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे ती जैनब वॉरियर्स संघाला. नक्कीच रांबोळकरीनं संघाला मोठा चिंताजनक हे षटक म्हणावा लागेल. रोमांचक सामना आपण पाहतो. हे तो भारी आहे गोवागर. शिवेलकर पंच जास्त वेळ घ्यायचा नाही. 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग संपवायची आहे. 40 मिनिटाचा वेळ असणार आहे आपल्याला. मालिक अबुरबईकर लेखीची जबाबदारी आहे. माझा संघ मैदानामध्ये रामोळकरी संघ या नावाने या ठिकाणी मी प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी दाखल केला. दाखल केल्यानंतर हा अंतिम षटक माझ्यावरती एक जबाबदारी आहे आणि ती मी जबाबदारी संपुष्टात आणणार याची खात्री देखील या ठिकाणी खेळाडूला देत आहे. स्ट्रायकिंग रेटवर असणार आहे तो बच्चू. याचा प्रयत्न असणार आहे. प्रज्वल हा नक्कीच एक धाव जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकर असणार ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. जयदेव वॉरियर्स याचा बड्डी याच्यासाठी. त्याच्या डाव्या बाजूने मारा करेल अमोल मयेकर. काय झालं आउट दिला की नाही. धावची तो प्रज्वल अजूनही 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया पुढची जबाबदारी जैनब वॉरियर्स संघाची कोणावर असणार आहे. प्रयत्न असणार आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल अजिंक्य पाटील देखील खेळाडू आहे. देखील अनेक वर्ष असताना पाटील आणि संघाकडून सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. नंतर थोडी विश्रांती आणि आउट ऑफ फॉर्म म्हणावा लागेल अजिंक्य पाटील. आज फॉर्मची या ठिकाणी पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकवर असलेले बंटी पाटील. अमोल याचा पुढचा चेंडू पण त्याच्या उजव्या बाजूने मारा करेल अमोल. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत चेंडू सामना करावा लागणार आहे. शिवलकर याचा लोचा इशारा धावसंख्येत भर षटकातील शिल्लक 14 धावाची आवश्यकता जर जयदेव वॉरियर्स संघाला. चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता.
हो असा धुबाळ पेढी या ठिकाणी क्षेत्ररक्षण आता त्याला पाहायला मिळत आहे असणार आहे यासाठी विकेट घेतला नंतर रन आउट झाला. आणि लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडू सीधा सीमा रेषा पार षटकार. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने भटीला खूप अनुभव आहे या मैदानावरचा. अनेक वर्ष या मैदानावरती तो खेळता होता. झालेला ना. चार चेंडू किती 8 चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असणार आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. पिढी प्रसाद याला हा चेंडू महत्वपूर्ण म्हणावा लागणार आहे. या चेंडू हा निर्णायक चेंडू म्हणावा लागेल. लेफ्ट साईडच्या दिशेने कटून काढलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जलद गतीने दुसरा धाव देखील या ठिकाणी पूर्ण. तीन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. लाईनमॅन आपली आपापली जागा घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. पूर्ण लेफ्टच्या दिशेने पटवून काढलेला चेंडू आणि विजयी ठरतोय झेंडा वॉरियर. नक्कीच सिस्टम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बडी याच्या माध्यमातून. अरे मेडलला स्टिकर लावलीस काय मग ही मॅच उद्याची. ही किती वाजले 2:30 वाजले. विचार कर स्पॉन्सर काय म्हणतो